वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी तू काळजी करू नको. मी तुझा पीएचडीचा विषय बाजूला पडू देणार नाही. आता तू हे जे सगळं बोलला ना हे एकदा आपणशी पण बोलून घ्या. हॅलो, कोण बोलता? मी अनुष्का बोलतेय. तुम्ही कोण बोलताय? नाही बाबा, तसं काही असेल तर आत्ताच सांग. मी त्या मधुबाईनं बोलून ठेवलंय तुझ्यासाठी स्थळ शोधा म्हणून. मला तोंडावर नको पाडू बाबा मुन्या. काय ते जे असेल ते खरं खरं सांग. मला लय टेन्शन आलंय. तुझा विश्वास नाही माझ्यावर? विश्वास नाही ना? ठीक, उद्या कुठल्याही पुरीशी माझं लग्न करून द्या. माझं काहीच म्हणणं नाही. बोलायला चालायला एकदम चांगली आहेत माणसं, एकदम आपल्या तोला मोलाची. हा वहिनी, तुम्हाला सांगतो बबन शेठ म्हणजे जुन्नर मधला मोठा विषय आहे. हा, पैसा अडका पण माणूस किल धरून बर. आप्पा तुम्हाला सांगतो, पप्पी समजा त्यांच्या घरात गेली तर सुख समाधानानं संसार करेल बघा. आणि तो किशोर कुमार त्यांचा पोरगा, जरा धंद्यातली पण समज दिसली त्याला. वहिनी, किशोराला मी लहानपणापासून ओळखतो ना, एकदम हुशार. आप्पा शिकला सवरलेला, तुम्हाला जसा पाहिजे ना एकदम डिट्टो तसाच जावंय बघा. पण ते पोराची माय जरा आगाव वाटली रे मला. आपल्या पपीला उगाच सासूरवास व्हायचा. सासूरवास कसं होईल? आता बबन शेठचे 2 घर आहेत. एक शेतात आणि एक गावात. बबन शेठ आणि त्याची बायको शेतात राहतील, हा, आणि हे इकडे राहतील. आणि मग कशात सासूरवास? सणावारालाच भेटायचं नाही एकदा. हा, आणि आता सासू सुनेचं नातं म्हणलं की हे सगळं आलंच. त्याला आपण तरी काय करणार ना. आता संसार म्हणला की हे सगळं आलंच. हे बी खरंच आहे म्हण. आता काय करावं? अहो आप्पा, जास्त विचार करू नका. लगे हो म्हणून फायनल सांगून टाकू का बबन शेठला? थांब जरा. नाही तसं नाही. जितक्या लवकर सांगितले तितक्या लवकर बरं. हा, लावतो फोन. अरे अहो अंदाज घेतो आप्पा. हा, नुसतं विचारतो ना पोहोचले का, काय झाले, कस काय. लावतो फोन. लीला भाऊ थांबा जरा. काय झालं रे? ए लक्ष्मी, ते हे आपल्या पपीचं. हा, पपीचं काय? आपल्या पपीचं हे अरे आटकून काय राहायला बोल ना. आपल्या पपीचं म्हणणं आहे की काय म्हणली? लग्नामध्ये मोरपंखी शालू नेसायचा म्हणाली पप्पी. हा एक काय
4 मोरपंखी शालू हलू हा मग आप्पा हो म्हणून टाकायचं का? हे बघ लीला, बबन शेठ एकदम मोठा माणूस, पैसा अडका बी खूप आहे त्याच्याकडं, पोरगा शिकलेला आहे, स्वतःच्या पायावर उभा आहे, बोट ठेवायला कुठं जागा नाही. पण काय आहे, लग्नानंतर ते पोरीला शिकू देणार नाहीत, हे काय पटलं नाही आपल्याला. अरे आपली पपी इतकी शिकली, इथवर आली, आता PhD झाली तर बोराड्यात नाव काढील माहिती. अहो आप्पा त्यांचा मुद्दा समजून घ्या ना तुम्ही. त्यांचंही म्हणणं बरोबर आहे ना. सून जर दिवस दिवस घराच्या बाहेर पडू लागली तर लोकांना काय सांगायचं? बरं दिसत नाही ना हे. अरे बाबा, तिला चांगलं घर मिळावं असं मला बी वाटतं रे. बरोबर आहे ते, बरोबर आहे, तिला मिळायला पाहिजे. पण तिनं PhD करावं तिच्या बापाचं स्वप्न होतं रे. अहो आप्पा रोज रोज थोडेच येतात असे स्थळ, हा शोधून सापडणार नाही असं स्थळ. ते बी खरं आहे म्हणा. काय करायचं पण आता अवघड. लीला, आपण नकार द्यायचं. काय? त्यांना नकार सांगा. आपल्या पपीला ज्या घरात शिकू देतील त्याच घरात मी माझी पोरगी द्या. पण एवढंच होतं तर मग उगाच बैठक कशाला ठरवायची ना. आणि आता नकार दिला तर कसं दिसेल ते. लोक काय म्हणतील? पोरीकडच्यांनी नकार दिला म्हणून उगीच खबर गावभर व्हायची. आपलीच बदनामी होईल ना एवढं चांगलं स्थळ घालवलं म्हणून. नाहीतर काय आप्पा उगा आपली नाचक्की व्हायची हो. आता काय करावं बाबा? बबन शेठचा फोन. काय सांगायचं? सांगायचं काय त्याला? आता फोन तर घ्या, काय म्हणत ते तर पहा. हा हा बबन शेठ. हा अरे पांडुरंगा, होकार आला की काय त्यांचा? नाही म्हणजे आम्हाला वाटलं तुम्ही होकार कळू राहिले म्हणून नाही केला फोन. हा मग फायनल का? आला त्यांचाच होकार आला आता वहिनी. आपण सांगू का फायनल? हा नो प्रॉब्लेम. हा हा चालेल चालेल. काय झालं रे? होकार कळविला त्यांनी.
दुसरीकडे जमलं त्यांचं. म्हणजे अहो आप्पा, इथं यायच्या आधी त्यांनी दुसरं स्थळ पाहिलं होतं. त्यांचं आणि त्यांचं जमलं. म्हणजे आपल्या पप्पीला ऑप्शन मध्ये ठेवलं होतं त्यांनी. बरं झालं आल्या वाचून पडसं गेलं, नाहीतरी माझ्या मनातच नव्हतं ते पोरग. ए पोरी, हा काळजी नाही करायची, काळजी करायची नाही. आज आहे ना तुझा, आज आहे तुझा. हं? तुला चुकीच्या घरात देणार नाही. हं? हं? हा. सॉरी सोने. काही सॉरी बिरी नको. कसला खोटारडा आहे रे तू. अगं तसं नाहीये. सगळ्यांना तुला साधा बोळा वाटतो, पण लय डामचा आहे तू, लय चोर. खरं तर तू खोटं वागलास सगळ्यांशी, मी खरं वागले आणि तू मलाच खोटं ठरवला. कसलायस रे तू. सोने अगं खरंच सॉरी. अगं मला तुला खोटं ठरवायचं नव्हतं ग. आता कसं सांगू तुला. कसं सांगू म्हणजे, मी आपली येडी, मी माझं सगळं सांगते तुला आणि तू घरच्यांपासून तर लपवालपी करतोच तू, आणि आता माझ्यापासून पण. कशाला बहीण म्हणतो रे मग. सॉरी, चुकलं माझं. तुझं बाहेर काय चक्कर चालू आहे मग आता. बाहेर काहीच चालू नाहीये माझं. ती गर्लफ्रेंड आहे ना तुझी. अगं गर्लफ्रेंड नाहीये ती. बोल खोट, अजून रेटून बोल. अगं ती माझी गर्लफ्रेंड नाहीये. तुझी शपथ. मग आहे कोणती. हा, तुला रात्रीच्याला फोन करते, तुला भेटायला येते, हा तुला तुला सगळं सांगतो. असं काही असेल ना तर पहिले तुला सांगतो, पण तू हे सिक्रेट ठेवायचं. ठीक, कोणाला सांगायचं नाही. प्रॉमिस. तू पण मला प्रॉमिस कर की तू सगळ्यांसमोर मला येड्यात काढणार नाही, माझ्याशी नीट बोलणार. प्रॉमिस. आणि जसं मी तुझं सिक्रेट कुणाला सांगणार नाही, तसं माझं जर सिक्रेट तुला कळालं तर तू कोणाला बोलणार नाही. एक मिनिट. काय सिक्रेट. काय नाही, पण असलंच तर ना. नाही नाही, काय सिक्रेट काय सांग. ठीक आहे सांगते, पण आधी प्रॉमिस कर. आधी सिक्रेट सांग. आधी प्रॉमिस कर. प्रॉमिस सांग. मी उद्या कॉलेजवरून पुण्याला जाणार आहे, हे तू कुणालाच सांगायचं नाही. आणि जर कुणाला डाऊट आला तर तुम्हाला सपोर्ट करायचा. पुण्याला एकटी आणि मी सपोर्ट. मीच तुला परमिशन देत नाही. चल जा. एकटीने जाणार आहे रे. हा, कोणासोबत जाणार आहे तू. सोने काळजी नको करू,
रश्मी तिच्या मम्मी पप्पांसोबत जाणार शॉपिंगला त्यांच्याच गाडीतून. लाजाल काय झालं मग बावळट? भरोसा नसेल तर तिला फोन कर. हाय भरोसा जा. हे घेऊन लवकर जा. रश्मीचा नंबर तोच आहे ना? तोच आहे रे. आणि सारखं सारखं चालणार नाही बरं का, पहिलं आणि शेवटचं. तुझ्या हिरोईनला पण सांग, सारखं सारखं रात्रीचं घरी आलेलं चालणार नाही. मी पाहिलंय म्हणून वाचलंच तो. घरच्यांनी पाहिलं ना तर खैर नाही तुझी. जाती का आता? काय ग हसायला काय झालं? नी तू शिवताना ना लय फनी दिसतीस. फनी काऊन? हे पाय तू शिवताना अशी करते. बर पूर्वा, आज त्या पार्टीचा स्वतःहून नकार आला हे बरंच झालं नाही? म्हणजे बघ ना, आपणची परिस्थिती लयच अवघड झाली होती ग. पूर्वा, तुला हे लग्न बिग्न कशा पण पेक्षा शिक्षणाची लय आस आहे ना? असं काही नाही गणी, लग्न तर आता करावंच लागणार आहे ना, न करून कसं चालेल. तरी पण तुला शिक्षणाची आज जास्त हे माहिती आहे मला. तरी एक सांगू, हे बघ, तुला चांगला नवरा मिळाला, समजून घेणारं सासर मिळालं ना, तर तू तिथंच रमशील मस्त. आणि मग तुला कोणाची बी आठवण येणार नाही. घर नवरा संसार यात तू अशी काय रमशील की मग तुझंच तुला वाटायला लागल की हे शिक्षण बिक्षण आपण जरा बाजूलाच ठेवू. उलट लग्नानंतर प्रेमाचं सासर मिळालं ना तर माहेरची आठवण पण येत नाही, सासरच माहेर होऊन जात. आता माझंच बघ ना, मला नाही बाई तुम्हाला सोडून कुठं जावं वाटत. मला लय आठवण येते तुमची, म्हणजे तुझी, आप्पांची, आप्पांनी गोळ्या घेतल्या असेल की नाही, आईंची, आई काय करत असतील, स्वयंपाक झाला असेल की नाही, आणि ह्यांची पण. पूर्व तुला सांगू, BA सेकंड इयरला असताना माझं तुझ्या दादासोबत लग्न झालं, तेव्हा मला लई वाईट वाटलं. म्हटलं बाई माझं शिक्षणच पूर्ण नाही झालं, ऍटलिस्ट ग्रॅज्युएशन तरी व्हायला पाहिजे होतं. म्हटलं लग्नानंतर पूर्ण करू. मग लग्न झालं, मग मला वेळ मिळाला नाही म्हण, आठवण झाली नाही म्हण. पण खरं सांगू का, मला त्याची गरजच वाटली नाही ग. मला इथं कशाची कमी आहे सांग ना. सगळं सुख समाधान माझ्या पायाशी आहे बघ. आता माझं शिक्षण झालं नाही म्हणून मी दुखी झाली होय? तुला वाटतं का माझ्याकडे बघून मी दुखी आहे? नाही ना. हीच तर गंमत आहे. बाईचं खरं सुख आहे ना हे संसारातच असतं, आणि तेच लय महत्वाचं असतं बघ. काय कळलं? अगो बाई, मी काय बोलत बसले, तू कर तुझा अभ्यास, मी करते आपलं काम. कर कर. मुन्या, तुझ्या बाबांचा फोन होता. तुझ्याशी रात्री बोलले ना ते. मग काय विचार केलास तू? कायच? अरे कायच काय, तुझ्यासाठी स्थळ येऊन राहिलेत ना, मग ते पाहायचे का नाही? म्हणजे तुझ्या मनात दुसरं काही नाही ना? प्रतीक माझा बॉयफ्रेंड होता, आमचं ब्रेकअप झालंय. मला आता त्याच्याबरोबर रिलेशनशिप नकोय. मला रादर कुठलंच रिलेशनशिप नकोय आता. अय मुन्ने, लय लेट नाही झाला? डायरेक्ट घरी जाऊन सांगायचं अनुष्काचं
आणि सांगायचं मला हिच्याशीच लग्न करायचंय म्हणून. मग घरचे विचारणार अनुष्काला मुन्ने आवडतो का, अनुष्काचं मुन्नेवर प्रेम आहे का. तू कधी लग्न करतोय? तू काय माझ्या लग्नाचं काढलं मध्येच? मी नगरमधनं बाहेर जाण्याच्या आधी तू लग्न करायचंय. म्हणजे मला तुझ्या लग्नात नाचायचंय. तू कर ना लग्न, नाच मनसोक्त. मला नाव करायचं लग्न. म्हणजे तू आयुष्यभर लग्न नाही करणार? मे बी. नाही बाबा, तसं काही असेल तर आत्ताच सांग. मी त्या मधुबाईंना बोलून ठेवलंय तुझ्यासाठी स्थळ शोधा म्हणून. खरंच बाहेर काहीच नाहीये माझं, आणि जरी समजा असतं तरी तुला सांगितलं नसतं का आत्या? सांगशील ग माय, सांगशील. म्हणजे पर्या, मित्र आणि बॉयफ्रेंड हे दोन्ही मिक्सअप झालं ना, गोंधळ होतो हं फार. मुन्या, माझं बाहेर कुठेच काही नाही. स्थळ शोधा माझ्यासाठी. मी तयार. हा, जाय मग कुठे जायचं तर. मी सांगते त्याला काय सांगायचं ते.